सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड तर कराडला यमसदनी धाडण्याची शपथ घेतलेला बबन गीते। बीडच्या कारागृहात कराड आणि बबन गीते गँगचा महादेव गीते एकमेकांना भिडले। मात्र नेमकी कोणी कोणाला मारहाण केली याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। कारण महादेव गीतेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय, तर दुसरीकडे वाल्मिक कराडनंच मारहाण केल्याचा दावा महादेव गीतेनं केलाय। दरम्यान या मारहाणीनंतरच्या घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आले। तर महादेव गीते आणि त्याच्या साथीदारांना कराडच्या माणसांकडून मारहाण झाल्याचा दावा महादेव गीतेची पत्नी मीरा गीतेने केलाय। दरम्यान आज महादेव गीतेची पत्नी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। जो हा प्रकार घडलाय ते सगळं काही खोटं आहे। तर वाल्मिक कराड व सुदर्शन घुले ह्याच्यावर मारहाण न होता मारहाण महादेव गीते म्हणजे माझ्या पतीवर झालेली आहे आणि ह्या गोष्टीची प्री प्लॅनिंग 3 दिवसापासून चालत होती। स्वतः फोनद्वारे माझ्या पतीने मला सांगितलेलं आहे की हे सगळं ठरवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी। म्हणजे माझ्या पतीवर अन्याय केलाय। एक तर त्यांना मारले, मला सीसीटीव्ही फुटेज हवेत की त्या ठिकाणी कुणी कुणाला मारले ह्याचे, कारण जेलमध्ये तर सीसीटीव्ही फुटेज असणारच ना, सीसीटीव्ही लावलेली आहे असल्यामुळे ते सगळं काही समोर येईल। दरम्यान वाल्मिक कराड आणि संतोष घुलेला कारागृहामध्ये मारहाण झाल्याची बातमी बाहेर आल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढलेत। तसंच कारागृहात वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या 2 टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकमेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।